नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्ट 1 इयत्ता 10वी. From this we have already started our third chapter, that is chemical reaction and equation. Today we are going to see more about chemical equations. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला आपल्या टेक्स्टबुकमध्ये काही ॲक्टिव्हिटी दिलेल्या आहेत. ह्या प्रकरणातील ॲक्टिव्हिटी 2 जर का आपण त्या ठिकाणी बघितली तर व्हॉट इज गिवन इन दॅट ॲक्टिव्हिटी, नेमकं काय दिलं आहे तर बघा, ॲड झिंक डस्ट टू द कॉपर सल्फेट सोल्युशन. म्हणजेच कॉपर सल्फेटच्या द्रावणामध्ये आपल्याला काय टाकायची आहे, झिंक डस्ट म्हणजेच जस्ताची भुकटी टाकायची आहे. आणि काय घडणार आहे ते त्या ठिकाणी ऑब्झर्व करायचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, कॉपर सल्फेट सोल्युशन इज ब्ल्यू इन कलर. कोणत्या रंगाचं असतं, निळसर रंगाचं असतं, लक्षात ठेवायचं आहे. कॉपर सल्फेट सोल्युशन हॅज ब्ल्यू कलर. इफ वी ॲड झिंक डस्ट टू दिस ब्ल्यू सोल्युशन ऑफ कॉपर सल्फेट, काय मिळतं आपल्याला त्या ठिकाणी, कॉपर सल्फेटचा जो निळसर रंग आहे तो त्या ठिकाणी नाहीसा होतो. इट गेट डिसॲपियर अँड वी गेट कलरलेस सोल्युशन ऑफ झिंक सल्फेट. आणि आपल्याला झिंक सल्फेटचं कलरलेस सोल्युशन त्या ठिकाणी प्राप्त होते. मग कॉपर जातं कुठे, तर ते कॉपर तळाशी, ज्या बिकरमध्ये आपण ही रिॲक्शन घडवून आणतो आहोत त्या तळाशी ते कॉपर त्या ठिकाणी डिपॉझिट झाल्याचं, जमा झाल्याचं किंवा गोळा झाल्याचं आपल्याला दिसून येतं. म्हणजेच काय तर कलरलेस सोल्युशन ऑफ झिंक सल्फेट इज फॉर्म ऑन ॲडिशन ऑफ झिंक डस्ट टू द ब्ल्यू सोल्युशन ऑफ कॉपर सल्फेट. The chemical reaction can be written in brief as follows. या चौकोनामध्ये जी तुम्हाला रिॲक्शन ह्या ठिकाणी दिसते आहे, काय लिहिलंय बरं, ॲक्वस सोल्युशन ऑफ कॉपर सल्फेट प्लस झिंक डस्ट गिव्ज ॲक्वस सोल्युशन ऑफ झिंक सल्फेट प्लस कॉपर. म्हणजेच या ठिकाणी ही जी संपूर्ण अभिक्रिया आहे, ही जी काही रिॲक्शन आहे, ही आपण शब्दांच्या स्वरूपामध्ये या ठिकाणी मांडलेली आहे. This simple way of representing a chemical reaction in words is called as word equation. म्हणजे पहा, रासायनिक अभिक्रिया किंवा केमिकल रिॲक्शन जेव्हा घडत असते त्या रिॲक्शनला आपल्याला मांडायचं असेल, रिप्रेझेंट करायचं असेल, तर या ठिकाणी जर का आपण त्यांची नावं लिहिली, शब्दांच्या स्वरूपामध्ये जर का आपण तिला मांडलं, तर वी कॉल्ड इट दिस प्रेझेंटेशन ॲज अ वर्ड इक्वेशन. आपण त्याला काय म्हणतो, शाब्दिक समीकरण किंवा वर्ड इक्वेशन असं आपण याला या ठिकाणी म्हणतो. मीन्स हिअर आपण त्या ठिकाणी यांची काय लिहिली आहेत बरं, नावं लिहिलेली आहेत. काय लिहिली आहेत, नावं. बघा, वी हॅव ऑलरेडी लर्न अ टर्म दॅट इज रिॲक्टंट अँड प्रॉडक्ट. आपण ह्या दोन टर्म देखील या अगोदर बघितलेल्या आहेत. कोणत्या बरं, रिॲक्टंट आणि प्रॉडक्ट. म्हणजेच ॲक्वस सोल्युशन ऑफ कॉपर सल्फेट आणि झिंक डस्ट हे दोन काय आहेत, रिॲक्टंट आहेत. आणि ॲक्वस सोल्युशन ऑफ झिंक सल्फेट आणि कॉपर हे काय या ठिकाणी प्रॉडक्ट आहेत. म्हणजे लेफ्ट साईडला आपण रिॲक्टंट लिहित असतो आणि राईट साईडला आपण काय लिहित असतो, प्रॉडक्ट त्या ठिकाणी मांडत असतो. मग नॉट एव्हरी टाईम इट इज नॉट फिजिबल ऑर युजफुल टू राईट द नेम्स ऑफ केमिकल कंपाऊंड. प्रत्येक वेळेसच आपल्याला ह्या रासायनिक पदार्थांची नावं लिहिणं सोयीचं होत नाही. फॉर दॅट वी यूज देअर मॉलिक्युलर फॉर्म्युला. आपण हे केमिकल इक्वेशन लिहिण्याकरिता आपण या ठिकाणी काय वापरत असतो, त्यांची मॉलिक्युलर फॉर्म्युले किंवा रेणुसूत्र वापरत असतो. जसं ह्या ठिकाणी कॉपर सल्फेट, फॉर दॅट कॉपर सल्फेट वी यूज इट्स फॉर्म्युला ॲज CuSO4. फॉर झिंक वी यूज Zn. फॉर झिंक सल्फेट वी यूज ZnSO4 अँड फॉर कॉपर वी यूज Cu. म्हणजेच काय, अ वर्ड इक्वेशन कॅन बी रिटन इन फर्दर कंडेन्स फॉर्म बाय युझिंग द केमिकल फॉर्म्युला ॲज फॉलोज. म्हणजे त्या ठिकाणी इक्वेशन नंबर 2 दिसते तुम्हाला स्क्रीनवरती की CuSO4 प्लस Zn गिव्स ZnSO4 प्लस Cu. द रिप्रेझेंटेशन ऑफ अ केमिकल रिॲक्शन इन कंडेन्स फॉर्म युझिंग अ केमिकल फॉर्म्युली इज कॉल्ड ॲज केमिकल इक्वेशन. त्याला काय म्हणतो आपण, केमिकल इक्वेशन असं आपण याला या ठिकाणी म्हणत असतो. द रिप्रेझेंटेशन ऑफ अ केमिकल रिॲक्शन इन अ कंडेन्स फॉर्म युझिंग अ केमिकल फॉर्म्युली इज कॉल्ड ॲज केमिकल इक्वेशन. इन द अबोव इक्वेशन, कॉपर सल्फेट अँड झिंक आर रिॲक्टंट. दे रिॲक्ट विथ ईच अदर टू फॉर्म अ copper particles and a solution of colorless zinc sulfate.
as the product, having totally different properties. The ionic bond in the reactant copper sulfate breaks and the ionic bond in the product zinc sulfate are formed during the reaction. म्हणजे नेमकं काय घडतं बघा या ठिकाणी की कॉपर सल्फेट आणि झिंक हे दोन काय आहेत, रिॲक्टंट आहेत. तर झिंक सल्फेट आणि कॉपर हे या ठिकाणी काय आहेत, प्रॉडक्ट आहेत. मग घडतं काय, तर कॉपर सल्फेटमधले आयोनिक बॉन्ड हे ब्रेक होतात, तर झिंक सल्फेटमध्ये काही आयोनिक बॉन्ड काय होतात, तयार होतात. याचा अर्थ असा होतो की ड्युरिंग केमिकल रिॲक्शन there occurs the process of bond making and bond breaking. म्हणजेच केमिकल रिॲक्शन घडत असताना त्या ठिकाणी बंध किंवा बॉन्ड तुटणे आणि बॉन्ड नव्याने तयार होणे ह्या क्रिया त्या ठिकाणी घडून येत असतात. गेटिंग दिस पॉईंट. म्हणजेच काय बघितलं आपण की केमिकल रिॲक्शनचं जे रिप्रेझेंटेशन आहे हे आपण दोन प्रकारे करू शकतो. वन इज बाय वर्ड इक्वेशन अँड अनदर वन इज बाय अ केमिकल इक्वेशन. म्हणजेच वर्डच्या स्वरूपामध्ये, शब्दांच्या स्वरूपामध्ये आपण त्याची मांडणी करू शकतो किंवा आपण त्यांचे केमिकल फॉर्म्युले वापरून देखील त्या ठिकाणी त्या रासायनिक अभिक्रियेला स्पष्ट करू शकतो. आता पुढचं बघूया आपण की हे केमिकल इक्वेशन नेमकं लिहायचं कसं. ॲज लाईक दॅट ऑफ इन मॅथमॅटिक्स, ज्याप्रमाणे आपण गणितामध्ये इक्वेशन्सची मांडणी करतो, अगदी तशाच प्रकारे इथे देखील आपल्याला ह्या रासायनिक समीकरणाची किंवा केमिकल इक्वेशनची मांडणी करायची आहे. नो फॉर दॅट देअर आर सम पॉईंट्स दॅट मस्ट बी कन्सिडर. ह्या केमिकल इक्वेशन्सला लिहिण्याकरिता काही नियम या ठिकाणी लक्षात ठेवायचे आहेत. व्हॉट आर दॅट रूल्स or what are that points? Let us see one by one. The first one, in chemical equation the reactant are written on the left hand side while the product are written on the right hand side. म्हणजेच काय, तर केमिकल इक्वेशन लिहित असताना रिॲक्टंट हे नेहमीकरता कोणत्या बाजूला लिहायचे आहेत, लेफ्ट हँड साईडला, तर प्रॉडक्ट कोणत्या बाजूला लिहायचे आहेत, राईट हँड साईडला. बघा आपण त्या ठिकाणी कॉपर सल्फेट CuSO4 आणि झिंक हे कोणत्या बाजूला लिहिलं होतं, डाव्या बाजूला, लेफ्ट हँड साईडला. तर त्या ठिकाणी जे नवीन प्रॉडक्ट तयार झाले, कोण बरं, ZnSO4 आणि कॉपर हे कोणत्या बाजूला लिहिलेलं आहे, त्या बाणाच्या राईट हँड साईडला लिहिलेलं आहे. अँड ॲरो heading towards the product is drawn in between them. This arrow indicate the direction of reaction. त्या दोघांमध्ये म्हणजे रिॲक्टंटमध्ये आणि प्रॉडक्टमध्ये जो आपण बाण दाखवलेला असतो, ॲरो दाखवलेला असतो, तो ॲरो काय दर्शवतो बरं, इट इंडिकेट द डायरेक्शन ऑफ द रिॲक्शन. रासायनिक अभिक्रिया कोणत्या दिशेने जाते आहे, कोणापासून कोण तयार होते आहे, दॅट इज शोन बाय द arrow head of that arrow. If the reactant or product are two or more, they are linked with a plus sign in between them. म्हणजे जर का एकापेक्षा अधिक रिॲक्टंट किंवा प्रॉडक्ट त्या ठिकाणी भाग घेत असतील किंवा नव्याने निर्माण होत असतील, तर त्या ठिकाणी आपल्याला कोणतं चिन्ह वापरावं लागतं, प्लस साईन हे त्या ठिकाणी वापरावं लागतं. उदाहरणार्थ बघा, आपल्या समीकरणामध्ये प्लस साईन इज ड्रॉन बिटवीन द रिॲक्टंट कॉपर सल्फेट अँड झिंक. म्हणजे जेव्हा आपण त्याचं रीडिंग करतो, हाऊ वी रीड इट, कॉपर सल्फेट CuSO4 प्लस Zn असं आपण त्या ठिकाणी लिहितो. आणि प्रॉडक्टच्या बाजूला आपण काय लिहिलं होतं, ZnSO4 प्लस Cu असं आपण त्या ठिकाणी मांडलं होतं. म्हणजेच काय, तर ज्या वेळेस एकापेक्षा अधिक रिॲक्टंट भाग घेत असतील आणि एकापेक्षा अधिक प्रॉडक्ट तयार होत असतील, तर त्या ठिकाणी आपल्याला काय मांडायचं आहे, प्लस साईन हे त्या ठिकाणी मांडायचं आहे. पुढे जो तिसरा नियम किंवा संकल्पना या ठिकाणी लक्षात ठेवायची आहे, टू मेक अ केमिकल इक्वेशन मोर इन्फॉर्मेटिव्ह द फिजिकल स्टेट्स ऑफ द रिॲक्टंट आर इंडिकेटेड इन द इक्वेशन्स. म्हणजेच काय, तर बघा मित्रांनो, केमिकल इक्वेशन जे काही आहे, केमिकल इक्वेशन काय दाखवतं आपल्याला, इट रिप्रेझेंट ऑल द इन्फॉर्मेशन अबाउट द केमिकल रिॲक्शन. ती रासायनिक अभिक्रिया किंवा केमिकल रिॲक्शन कशा प्रकारे घडणार आहे, कोणकोणते पॅरामीटर्स त्या ठिकाणी लागणार आहे टू कम्प्लीट दॅट केमिकल रिॲक्शन, त्या सगळ्यांची माहिती आपल्याला या केमिकल इक्वेशनमधनं प्राप्त झाली पाहिजे. अँड फॉर दॅट, त्या केमिकल इक्वेशनला अधिक माहितीपूर्ण, इफ फॉर मोर इन्फॉर्मेटिव्ह जर का आपल्याला करायचं असेल, वी मस्ट मेन्शन द स्टेट्स ऑफ द रिॲक्टंट अँड द प्रॉडक्ट. आपल्याला त्यामध्ये तयार होणाऱ्या किंवा त्यामध्ये भाग घेणाऱ्या
रिॲक्टंटची आणि प्रॉडक्टच्या स्टेट्स त्या ठिकाणी मेन्शन करणं हे फार गरजेचं असतं. मग ते कसं मेन्शन करायचं असतं बरं बघा. वी नो दॅट मॅटर एक्झिस्ट इन 3 स्टेट्स: सॉलिड, लिक्विड अँड गॅसेस. Their gaseous, liquid and solid states are indicated by writing a letter G, L and S respectively in brackets. म्हणजेच आपल्याला त्या मॉलिक्युलर फॉर्म्युल्याच्या बाजूला खालच्या दिशेने थोडंसं काय करायचं आहे, ब्रॅकेटमध्ये गॅसियस असेल तर G लिहायचं आहे, लिक्विड असेल तर L लिहायचं आहे, सॉलिड स्टेटमध्ये असेल तर S हा त्या ठिकाणी मांडायचा असतो. मग आपण बघा, तुम्ही त्या ठिकाणी पाहू शकता स्क्रीनवरती इक्वेशन नंबर 3 मध्ये दाखवलेलं आहे बघा. CuSO4 AQ Zn ब्रॅकेटमध्ये लिहिलं आहे S, ZnSO4च्या पुढे लिहिलं आहे AQ आणि कॉपरच्या पुढे शेवटी काय लिहिलं आहे S लिहिलं आहे. काय दिसतं बरं याच्यावरून? यावरून आपल्याला असं दिसतं की कॉपर सल्फेटचं ॲक्वस सोल्युशन. आता ॲक्वस सोल्युशन याचा अर्थ काय हो, तर ते त्याचं पाण्यामधलं द्रावण आहे. दॅट इज वाय वी हॅव रिटर्न देअर ॲक्वस AQ असं आपण त्या ठिकाणी लिहिलं आहे. व्हॉट दॅट एस इंडिकेट? एस काय दर्शवतंय की झिंक जे काही आपण वापरणार आहोत, झिंक डस्ट जे आपण वापरणार आहोत, दॅट इज इन सॉलिड स्टेट. ZnSO4 AQ असं लिहिलेलं आहे. व्हॉट इट इंडिकेट? इट इंडिकेट दॅट द न्यूली फॉर्म सबस्टन्स दॅट इज ऑल्सो इन ॲक्वस फॉर्म. आणि CuS असं मांडलेलं आहे. याचा अर्थ काय की जे काही कॉपर डिपॉझिट होतं आहे, तळाशी बसतं आहे, ते कोणत्या स्वरूपामध्ये बरं? सॉलिड स्टेटमध्ये आहे. बघा, मोरओव्हर इफ द प्रॉडक्ट इज गॅसियस instead of G it can be indicated by a arrow pointing upward. म्हणजे बघा, रिॲक्टंट करता आपण GLS असं वापरतो, पण प्रॉडक्टमध्ये जर का एखादा गॅस तयार होत असेल तर त्या ठिकाणी आपण कोणता ॲरो वापरत असतो? अप साईड ॲरो आपण ह्या त्या ठिकाणी इंडिकेट करीत असतो. म्हणजे तो गॅस त्या रासायनिक अभिक्रियेमध्ये बाहेर पडतो आहे, गॅसियस स्टेट आहे, त्यामुळे ती बाहेर निघून जाणार आहे. इफ द प्रॉडक्ट फॉर्म इज इनसोल्युबल सॉलिड देन इट गेट प्रेसिपिटेट. तो काय होतो त्या ठिकाणी? प्रेसिपिटेट होतो. आणि म्हणूनच इन्स्टेड ऑफ एस आपण त्या ठिकाणी काय करतो? डाऊन हेडेड ॲरो हा त्या ठिकाणी आपण दाखवित असतो. म्हणजे ह्या अभिक्रियेमध्ये ज्याप्रमाणे कॉपर हे तळाशी बसतं आहे त्या ठिकाणी त्या एक्सपेरिमेंटमध्ये, आणि म्हणून आपण त्याला कॉपरच्या बाजूला आपण काय दर्शवू शकतो? डाऊन हेडेड ॲरो, खालच्या दिशेने ॲरो हा त्या ठिकाणी मांडत असतो. म्हणजे लक्षात घ्या, जर का केमिकल रिॲक्शनमध्ये काही गॅसेस जनरेट होत असतील तर आपण त्यांच्या बाजूला अपसाइडेड ॲरो मांडतो, आणि जर का काही सबस्टन्स डिपॉझिट होत असतील, तळाशी बसत असतील की जे इनसोल्युबल आहे, असे जर का काही प्रॉडक्ट तयार होत असतील तर त्यांना आपण त्या ठिकाणी त्यांच्या बाजूला काय करतो? डाऊन हेडेड ॲरो हा त्या ठिकाणी आपण मांडत असतो. आणि म्हणून केमिकल इक्वेशन 3 मध्ये त्या ज्याप्रमाणे आपण दाखवलेलं आहे त्यांच्या स्टेट्स या ठिकाणी आपण मेन्शन केलेले आपल्याला दिसत आहेत. पुढचा जो मुद्दा आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवायचा आहे, इट इज अबाउट द हीट. विद्यार्थी मित्रांनो, केमिकल रिॲक्शन जेव्हा घडत असतात त्या ठिकाणी फिजिकल पॅरामीटर्स हे फार महत्त्वाचे असतात. व्हॉट आर द फिजिकल पॅरामीटर्स? टेम्परेचर असतं, प्रेशर असतं. बाय मेंटेनिंग द सर्टन टेम्परेचर त्या ठिकाणी केमिकल रिॲक्शन ही प्रॉपरली घडून येत असते. When heat is to be given from outside to bring about a reaction, it is indicated by a triangle written above the arrow that indicate the direction of the reaction. म्हणजे जर का एखाद्या केमिकल रिॲक्शनला घडवून आणण्याकरता आपल्याला बाहेरून उष्णता द्यावी लागत असेल तर त्या ठिकाणी आपल्याला त्या ॲरोच्या वरती काय लिहावं लागतं? ट्रायंगल, छोटासा एक त्रिकोण हा त्या ठिकाणी काढावा लागतो. फॉर एक्झाम्पल, उदाहरण दिलंय बघा. द रिॲक्शन इन विच स्लॅक लाईम इज फॉर्म ऑन हिटिंग द लाईमस्टोन इज रिटर्न ॲज फॉलोज. जर का आपण स्लॅक लाईम, ज्याला आपण कॅल्शियम कार्बोनेट असं आपण म्हणतो बघा, जेव्हा आपण कॅल्शियम कार्बोनेटला उष्णता दिली तर त्यापासून आपल्याला काय मिळतं? कॅल्शियम ऑक्साईड मिळतं. काय मिळतं? कॅल्शियम ऑक्साईड, ज्याला आपण स्लॅक लाईम असं देखील म्हणतो. अँड ड्युरिंग दिस प्रोसेस कार्बन डायऑक्साईड इज गिव्हन आउट. म्हणजे कॅल्शियम कार्बोनेट जो कोणत्या स्टेटमध्ये आहे? सॉलिड स्टेटमध्ये. बघा, आपण त्या ठिकाणी त्याची स्टेट मेन्शन केली आहे. त्याला उष्णता दिली म्हणून दॅट इज वाय वी हॅव रिटन ॲरो, वी हॅव रिटन ट्रायंगल ऑन द ॲरो.
आणि काय प्रॉडक्ट मिळालेला आहे, CaO म्हणजेच कॅल्शियम ऑक्साईड हा त्या ठिकाणी आपल्याला मिळालेला आहे. अँड द गॅस इज गिवन आउट, सो वी हॅव मेन्शन अ अपसाइडेड एरो, म्हणजे कार्बन डायऑक्साईड वायू त्यातनं बाहेर पडतो आहे म्हणून आपण अपसाइडेड एरो हा त्या ठिकाणी मांडलेला आहे. नेक्स्ट इज सिमिलरली द फॅक्ट दॅट heat is released during the reaction between the aqueous solution of copper sulfate and zinc dust, it is indicated as follows. म्हणजे आपल्या ऍक्टिव्हिटी 2 मध्ये जी काही रिॲक्शन आपण करतो आहोत, कॉपर सल्फेट आणि झिंक डस्ट एकत्र करून त्यापासून ZnSO4 आणि कॉपर आपल्याला मिळतं आहे. या रिॲक्शन मध्ये उष्णता बाहेर टाकली जाते. इक्वेशन 4 मध्ये उष्णता घेतली जात होती, आता उष्णता काय केली जाते, बाहेर टाकली जाते. दॅट इज वाय वी हॅव रिटर्न ॲज प्लस हीट असं आपण त्या ठिकाणी मांडले आहे त्या ठिकाणी. बरोबर आहे. पुढचा जो मुद्दा लक्षात ठेवायचा आहे तो आहे, इट इज नेसेसरी टू फुलफिल अ सर्टन कंडिशन्स लाईक स्पेसिफिक टेम्परेचर, प्रेशर, कॅटलिस्ट एटसेट्रा टू ब्रिंग अबाउट सम रिॲक्शन. These conditions are indicated below or above the arrow indicating the direction of the reaction. For example, the reaction of vegetable oil takes place at a temperature of about 60 degrees Celsius with hydrogen gas in presence of nickel as a catalyst is written as follows. म्हणजे लक्षात घ्या की काही पर्टिक्युलर रिॲक्शन्स घडवून आणण्याकरिता आपल्याला काही पर्टिक्युलर किंवा एक्झॅक्ट टेम्परेचर मेंटेन करावं लागतं, काही पर्टिक्युलर कॅटलिस्ट हे त्या ठिकाणी वापरावे लागतात. मग अशी जी काही स्पेसिफिक कंडिशन असेल तर ती स्पेसिफिक कंडिशन आपल्याला कुठे लिहावी लागते, कुठे मेन्शन करावी लागते, ऑन द ॲरो. त्या ॲरोवरती आपल्याला टेम्परेचर आणि त्या ॲरोच्याच खालच्या बाजूला आपण त्या ठिकाणी त्याचं कॅटलिस्ट जे काही आपण वापरणार आहोत हे मेन्शन करावं लागतं. एक एक्झाम्पल आपल्याला त्या ठिकाणी दिलं आहे बघा, व्हेजिटेबल ऑइल प्लस हायड्रोजन. ऑइल लिक्विड फॉर्ममध्ये आहे, हायड्रोजन गॅस आहे आणि जेव्हा ही रिॲक्शन घडून येते त्याकरता जे टेम्परेचर लागतं ते अराउंड 60 डिग्री लागतं आणि जो कॅटलिस्ट वापरावा लागतो तो कोणता आहे, निकेल हा कॅटलिस्ट आहे. व्हॉट इज मीन बाय कॅटलिस्ट? कॅटलिस्ट म्हणजेच काय हो, तर मराठीमध्ये आपण त्याला उत्प्रेरक असं म्हणतो. व्हॉट इज द रोल ऑफ कॅटलिस्ट इन अ केमिकल रिॲक्शन? केमिकल रिॲक्शनमध्ये ह्या कॅटलिस्टचं नेमकं काम काय असतं बरं, तर कॅटलिस्ट इट एन्हान्सेस द रेट ऑफ रिॲक्शन विदाउट टेकिंग पार्ट इन केमिकल रिॲक्शन. म्हणजे रासायनिक अभिक्रियेमध्ये प्रत्यक्ष भाग न घेता रासायनिक अभिक्रियेचा वेग वाढवण्याची क्रिया ही कोण करतं, तर कॅटलिस्ट करत असतं. म्हणजेच त्या वनस्पती तेलापासून वनस्पती तूप तयार करण्याच्या क्रियेमध्ये, त्या हायड्रोजिनेशनच्या क्रियेमध्ये त्या ठिकाणी निकेल हे कॅटलिस्ट वापरलेलं आपल्याला दिसून येत आहे. पुढचं आहे बघा, स्पेशल इन्फॉर्मेशन ऑर नेम्स ऑफ रिॲक्टंट प्रॉडक्ट आर रिटन बिलो देअर फॉर्म्युली. म्हणजेच त्या रासायनिक अभिक्रियेमध्ये किंवा केमिकल रिॲक्शनमध्ये जे काही रिॲक्टंट आणि प्रॉडक्ट तयार होणार आहेत किंवा भाग घेत आहेत त्यांची नावं किंवा त्यांच्या स्पेसिफिक कंडिशन्स या आपल्याला कुठे मेन्शन कराव्या लागतात, त्यांच्या केमिकल फॉर्म्युलेच्या खाली. म्हणजेच काय, तर जी काही स्पेसिफिक नावं असतील त्यांची ही आपल्याला त्यांच्या फॉर्म्युलेच्या खाली त्या ठिकाणी मांडावी लागतात. उदाहरण दाखवलं या ठिकाणी बघा, कॉन्सन्ट्रेटेड आणि डायल्यूट असे दोन शब्द या ठिकाणी आपल्याला दिसत आहेत. कॉपर सॉलिड कॉपर ज्यावेळेस त्याची नायट्रिक ॲसिड काय फॉर्म्युला आहे, HNO3. बघा लक्षात घ्या, आपल्याला जी काही रेग्युलर प्रॅक्टिसमधली जी काही केमिकल्स फॉर्म्युले आहेत ही आपल्याला लक्षात ठेवायची आहेत, पाठ करायची आहेत. जसं की नायट्रिक ॲसिड HNO3, ज्यावेळेस आपण कॉन्सन्ट्रेटेड नायट्रिक ॲसिडची रिॲक्शन त्या ठिकाणी घडवून आणतो आपल्याला काय मिळतं बरं, वी गेट द रेडिश सबस्टन्स, पॉयझनस गॅस त्या ठिकाणी आपल्याला मिळतो. कोणता आहे बरं तो, त्या ठिकाणी नायट्रोजन डायऑक्साईड हा त्या ठिकाणी आपल्याला प्राप्त होतो. तर या उलट जर का डायल्यूट सोल्युशन आपण वापरलं तर आपल्याला प्रॉडक्ट मिळतो नायट्रिक ऑक्साईड गॅसचा. म्हणजेच पदार्थाचं कॉन्सन्ट्रेशन म्हणजे जे रिॲक्टंट आपण वापरणार आहोत त्यांचं कॉन्सन्ट्रेशन किती आहे त्या कॉन्सन्ट्रेशनवरती देखील आपल्याला आपल्या केमिकल रिॲक्शनचे प्रॉडक्ट हे डिपेंड असतात. नाउ व्हॉट इज कॉन्सन्ट्रेटेड अँड व्हॉट इज डायल्यूट? कॉन्सन्ट्रेटेड याचा अर्थ काय आणि डायल्यूट याचा अर्थ काय तर लक्षात घ्या. उदाहरण घेऊया आपण साधं सोप्या भाषेमध्ये. सपोज वी टेक 100 ml वॉटर
आपण 100 ml वॉटर एका बिकरमध्ये घेतलं आहे. त्या 100 ml वॉटरमध्ये जर का मी 10 ml HNO3 टाकतो आहे, किती ml? 10 ml HNO3 टाकतो आहे. विद्यार्थी मित्रांनो, ॲसिड आणि वॉटर या दोघांना एकत्र करण्याकरता खूप काळजी घ्यावी लागते एक्सपेरिमेंट करताना. काय काळजी घ्यावी लागते बरं? वी ॲड ॲसिड टू द वॉटर. आपण पाण्यामध्ये ॲसिड टाकत असतो, ना की ॲसिडमध्ये पाणी. कारण ॲसिडमध्ये जर का पाणी टाकलं तर ॲसिड बाहेर उडू शकतं बिकरमधून. त्यामुळे नेहमी करता ज्यावेळेस आपण ॲसिडिक सोल्युशन बनवतो, टेक केअर इट शुड नॉट गेट स्पिल आउट. ते त्यातनं थेंब बाहेर पडणार नाही, कारण ॲसिड्स दे आर करोसिव्ह इन नेचर, हानिकारक असतात. त्यांच्यापासून आपल्याला आपल्या स्किनला इजा होऊ शकते. तर बघा, कॉन्सन्ट्रेटेड सोल्युशन मीन्स व्हॉट? इफ द क्वांटिटी ऑफ पर्टिक्युलर that chemical substance is more in the solution, then that solution is said to be the concentrated. म्हणजे ज्या द्रावणामध्ये आपण तो पदार्थ टाकत आहोत त्यात जर का त्या केमिकल सबस्टन्सचं प्रमाण जास्त असेल, देन दॅट सोल्युशन इज सेड टू बी द कॉन्सन्ट्रेटेड सोल्युशन. आणि जर का त्या ठिकाणी त्याचं कमी असेल प्रमाण, देन वी सेड इट ॲज अ डायल्यूट सोल्युशन. आपण वी टर्म इट ॲज अ डायल्यूट सोल्युशन. आपण त्याला काय म्हणतो? डायल्यूट सोल्युशन असं म्हणतो आपण त्याला. मराठीमध्ये त्याला संहत आणि विरल असे 2 शब्द वापरले जातात. संहत म्हणजे कॉन्सन्ट्रेटेड आणि डायल्यूट म्हणजे काय तर विरल. सो डिपेंडिंग ऑन द कॉन्सन्ट्रेशन ऑफ द रिॲक्टंट आपल्या प्रॉडक्ट काय तयार होणार आहेत हे देखील त्यावरती अवलंबून असतं. म्हणजेच काय तर केमिकल इक्वेशन जेव्हा आपण मांडणार आहोत, केमिकल इक्वेशन मांडत असताना आपल्याला रिॲक्टंट हे लेफ्ट हँड साईडला मांडायचे आहेत, प्रॉडक्ट हे आपल्याला राईट हँड साईडला मांडायचे आहेत. एकापेक्षा अधिक रिॲक्टंट असतील तर प्लसचं साईन वापरायचं आहे, एकापेक्षा अधिक प्रॉडक्ट तयार होत असतील तर देखील प्लसचं साईन त्या दोघांमध्ये आपल्याला मांडायचं आहे. केमिकल इक्वेशनला अधिक इन्फॉर्मेटिव्ह करण्याकरिता वी हॅव टू मेन्शन देअर स्टेट्स. आपल्याला त्यांच्या स्टेट्स मेन्शन करायचे आहेत, जसे की S फॉर सॉलिड, L फॉर लिक्विड, G फॉर गॅसेस. हे झालं रिॲक्टंट करता. जर का प्रॉडक्ट साईडला एखादा गॅस तयार होत असेल तर आपण त्या ठिकाणी अपसाइडेड ॲरो हा त्या ठिकाणी मांडणार आहोत. जर का काही इनसोल्युबल सबस्टन्स तयार होत असेल तर आपण त्या ठिकाणी डाऊन हेडेड ॲरो त्या ठिकाणी आपण दर्शवत असतो. त्याचप्रमाणे जर का उष्णता दिली जात असेल तर त्या ठिकाणी ॲरोवरती आपण ट्रँगल मेन्शन करतो. आणि जर का उष्णता बाहेर पडत असेल तर आपण प्रॉडक्ट साईडला प्लस हीट असं आपण मेन्शन करतो. तसंच केमिकल रिॲक्शनमध्ये जर का स्पेसिफिक कॅटलिस्ट आणि टेम्परेचर मेन्शन होत असेल तर आपल्याला त्या ठिकाणी ते कुठं लिहावं लागतं बरं? केमिकल इक्वेशनमध्ये त्या बाणाच्या वर आणि खाली आपल्याला त्या ठिकाणी त्याची माहिती मेन्शन करावी लागते. दीज आर सम ऑफ द पॉईंट्स दॅट वी मस्ट रिमेंबर व्हाईल रायटिंग अ केमिकल इक्वेशन. येते लक्षात? म्हणजे रासायनिक समीकरण लिहिताना कोणकोणत्या गोष्टी आपल्याला लक्षात घ्यायच्या आहेत. आता नेमकं हे केमिकल इक्वेशन कसं मांडलं जातं किंवा त्याला बॅलेन्स किंवा संतुलित मॅथमॅटिकली जसं आपण गणितामध्ये करतो ते कशा प्रकारे केलं जातं, दॅट वी शॅल सी इन अवर नेक्स्ट व्हिडिओ. टिल देन, बाय. स्टे ॲट होम, सेफ ॲट होम.